यावेळेस देवाच्या वचनाकडे जात असताना आज विशेष आपण एका विषयावरती अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे स्टीवर्डशिप, कारभारीपण. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मराठीत उपदेश करणार असं मी ठरवलेलं आहे. तर मग आज आपण मराठीतून ऐकू, म्हणजे मजा वाटते जरा, है ना. तर स्टीवर्डशिप याच्यावरती आपण बोलणार आहोत. कारभारीपण. कारभारीपण हा शब्द जो आहे पवित्र बायबलमध्ये 2300 वेळा आलेला आहे. जुन्या करारात आणि नवीन करारामध्ये 2300 वेळा कारभारीपण हा शब्द आलेला आहे. देवाने आम्हाला त्याचं कारभारीपण दिलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं पवित्र बायबलमध्ये अब्रामाने कारभारी ठेवला होता. कोण होता त्याचा कारभारी? कार्यभार वाहणारा एलियाझर. योसेफ हा पोटिफरच्या घरामध्ये त्याच्यावर सर्व जबाबदारी दिली होती कारभारीपण करण्याची, म्हणजे सर्व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी योसेफावरती दिलेली होती. तसं देवाने आज आम्हाला देवाच्या मंदिरात ठेवलेलं असताना आम्ही सर्वजण देवाचे कारभारी आहोत. पाऊल काय म्हणतो त्याच्याबद्दल आपण वाचूया. पहिले कोरिंथियस पत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. या ठिकाणी पाऊल म्हणतो, आम्ही ख्रिस्ताचे सेवक. काय म्हणतो? आम्ही ख्रिस्ताचे सेवक. आज आपण इथं बसलेले सर्वजण ख्रिस्ताचे कोण आहोत? सेवक आहोत. आहोत की नाही? पेत्राच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे आम्ही राष्ट्रीय याजकगण आहोत. आपण सर्वजण देवाचे सेवक आहोत. पण आम्ही सेवक आहे का नाही? सेवक. जे म्हटलं आम्ही प्रभूचे सेवक. वाचा. व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत. म्हणजे देवाचं जे काही रहस्य आहे त्याचे आम्हाला देवाने काय करून ठेवलेलं आहे? कारभारी करून ठेवलेलं आहे. आज आपण सर्वजण कारभारी आहोत. एखाद्या कुटुंबामध्ये एक माणूस असतो, तो फार सर्वांची काळजी घेत असतो. तर आपण त्याला काय म्हणतो? हा आमच्या घराचा कारभारी. नाव पण असतं काही लोकांचं, तर त्यांना आपण कारभारी करून टाकतो. तिथं म्हटलेलं आहे आम्ही देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत. देवाने ते कारभारी पण आम्हाला दिलेलं आहे. वी आर स्टीवर्ड्स इन द किंगडम ऑफ गॉड. वाचा पुढं. असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. देवाच्या मंदिरात येत असताना आपण प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की मी या चर्चचा कारभारी आहे. आहे का तुम्ही कारभारी? आहे का? एकमेकांना म्हणू आपण, तुम्ही या चर्चचे कारभारी आहात. आवाज येऊ दे जरा. बाया म्हणत नाही कारभारी नाही तुम्ही. पाऊल काय म्हणतो? आम्ही या मंडळीचे कारभारी असे मानावं. म्हणजे आपण या मंडळीत कोणीतरी आहोत. या मंडळीत फक्त बसण्यासाठी नाही, या मंडळीमध्ये फक्त उपस्थिती दाखवण्यासाठी नाही, तर आम्ही या मंडळीमध्ये काहीतरी कामाचे लोक आहोत. देवाने आम्हाला विशेष जबाबदारी दिलेली आहे, म्हणून देवाने आम्हाला या मंडळीत ठेवलेलं आहे. व पाऊल या ठिकाणी म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत, असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. आपल्या प्रत्येकाने मानलं पाहिजे की आम्ही देवाचे कारभारी आहोत. मग कारभारी जर आहोत तर आम्ही कारभारी या नात्याने आम्ही काय करायला पाहिजे? तर एकमेकांची सेवा करायला पाहिजे. देवाचं वचन आपण वाचूया. पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 10 वचन काय म्हटलेलं वाचा. पहिले पेत्र 4था अध्याय. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. इंग्लिश मध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, each of you should use whatever gift you have received to serve others. म्हणजे इतरांची सेवा करण्यासाठी देवाने आम्हाला दान दिलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी बसणारे जे लोक आहोत ते असेच लोक नाही, तर प्रत्येकाला देवाने एक चांगलं दान दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे. आणि ते गिफ्ट आम्ही ओळखणं फार आणि फार गरजेचं आहे. आणि मग ते दान देवाने आम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे की ते दान इतरांच्या एकमेकांच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग केला जावा. मग देवाने आम्हाला या मंडळीमध्ये का ठेवलेला आहे? एक कारभारी म्हणून ठेवलेला आहे. कारभारी एक जबाबदार माणूस असतो की जो जबाबदारीपणे सर्व काही व्यवस्थित पाहत असतो. आज देवाने आम्हाला या मंडळीमध्ये कारभारी पण दिलेला आहे. आम्ही पुढारी आहोत, आम्ही देवाचे सेवक आहोत आणि सेवक या नात्याने
देवाच्या कृपेमुळे आमच्या प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी विशिष्ट गुण दिलेले आहेत, विशिष्ट दान दिलेलं आहे, की जे दान देवाच्या मंडळीमध्ये आम्ही वापरणं गरजेचं आहे. जर आम्ही त्याचा वापर करणार नाही तर याचा अर्थ आम्ही चांगले कारभारी होऊ शकत नाही. देवाने आम्हाला देवाच्या मंदिरात यासाठी ठेवलं आहे की आम्ही एकमेकांची सेवा करावी. कारभारी हा शब्द जो आहे तो ग्रीक मध्ये त्याला ओइकोनॉमस असं म्हणतात. त्याचा अर्थ घर किंवा जायदाद याच्यावर देखरेख करणारा, घरावर किंवा जायदाद आहे, प्रॉपर्टी आहे, त्याची व्यवस्थापन करणारा, पैसा सांभाळणारा आणि सर्व व्यवस्थित ऐकणे ते पाहणारा असं म्हटलं जातं. नवीन करारामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना शिकवत आहेत त्यावेळेस त्याने त्यांना कारभारीपणाबद्दलचे दाखले सांगितलेले आहेत. आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं लूक ऋषवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 2 ते 4 वचनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो आपण वाचूया. लूक ऋषवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 2 ते 4 वचन. तेव्हा त्याने त्यांना बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे. पहिल्यापासून वाचू आपण. मग शिष्यानाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा एक कारभारी होता. काय म्हटलेलं? एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा एक कारभारी होता. आणि त्या कारभाऱ्याबद्दल काय म्हटलेलं वाचा. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तर येशू ख्रिस्त ते दाखला सांगत आहे आणि त्या दाखल्यामध्ये तो म्हणतो की एक श्रीमंत मनुष्य होता, त्याने एक कारभारी नेमलेला आहे आणि त्या कारभाऱ्याबद्दल तक्रार करण्यात आली की तुमचा हा जो काही कारभारी आहे काही चांगला नाही. तो काय करतो? महाराज तुमचे पैसे उडवतो, तुमचा पैसा व्यवस्थित वापरत नाही. आणि ही बातमी कोणाला लागलेली आहे? मालकाला लागलेली. आमचा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपण सर्वजण कारभारी आहोत. जर आपण चांगला कारभारपणा केला नाही तर आमची तक्रार त्याच्याकडे होईल. मग काय म्हटलेलं वाचा. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटलं, त्या श्रीमंत माणसाने बोलावून म्हटलं, तुझ्याविषयी मी काय ऐकतो. मग तो श्रीमंत मनुष्य होतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, काय काय केलंस, कसा पैसा वापरला, काय करतोस तू ते मला सांग, कारण यापुढे तुला कारभार पाहावायचा नाही. म्हणजे त्याची तक्रार केल्यामुळे त्याला कारभारीपणावरून काय केलेलं आहे? काढण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, देवाने आम्हाला देवाच्या मंदिरात ठेवलेलं आहे, घरात ठेवलेलं आहे. जर आम्ही प्रामाणिकपणे देवाचं काम केलं नाही, देवाची सेवा केली नाही तर देव आम्हाला देखील कारभारीपणावरून काय करेल? काढून टाक. मी असं म्हणतो, इथून बरेच लोक जातात ना, देवाने त्यांना काढून टाकलेले असं समजतो. कारण देवाने त्यांचं कारभारीपणामध्ये त्यांचं विश्वासू पण पाहिलेलं नाही. इथं म्हटलेलं आहे, तू आता कारभार पाहणार नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, पण माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर आता मी काय करू? त्याला प्रश्न पडला. आता तर मी एकदम चांगल्या पोझिशन वरती होतो, लोक मला मान देत असत, सन्मान देत असत. मग आता माझा धनी तर मला या पदावरून काढून टाकणार आहे, आता मी काय करू? लोकांना सर्वांना काय पाहिजे? पद, पोस्ट. सध्या लोक फार पोस्ट आणि पद साठी काय झालेले आहेत? वेडे झालेले आहेत. आता कोणी पण पद घेण्यासाठी काही पण करत. रेव्हरंड मला रेव्हरंड म्हणा, रेव्हरंडची दीक्षा. आता बिशप एकदम सोपी झालेली. आपल्या शहरात खूप बिशपांचं पीक आलेलं आहे. कोणी पण बिशप होत. बिशप म्हणजे काय ते पण काही लोकांना कळत नाही. तुम्हाला सांगतो, बिशप म्हणजे काय? त्या ज्याच्या हाताखाली 25, 30, 40 पाळक लोक आहेत त्याला खरं बिशप म्हणतात. आज ज्याला एक मंडळी नीट स्थापना करता येत नाही तो म्हणतो मी बिशप. मग लोकांना पद पाहिजे, पोस्ट पाहिजे. मग याला प्रश्न पडला, आता मी काय करू? माझं कसं होईल? पुढे काय म्हटलेलं वाचू. आता काय करण्याची? खणण्याची मला शक्ती नाही, म्हणजे माती काम करायला मला काही जमत नाही. हा कारभारी पण करता करता आळशी झालेला आहे. याला खोदाई काम जमत नाही, खोदण्याची मला शक्ती नाही. भीक मागण्याची लाज वाटते, म्हणजे लोकांकडे भीक पण मागता येणार नाही. एक काळ एकदम टाईट फिट राहणारा माणूस
अचानक मला द्या 50 रुपये, मला द्या 100 रुपये, असं कसं म्हणू? वाचा पुढं. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, हे मला काय करावे ते मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकरास बोलवले आणि पहिल्याने म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहेत ते देणे माझ्याकडे आणून दे. म्हणजे याने काय केलं आता? चालूपणा. ज्यावेळेस पद जातं त्यावेळेस चालूपणा करायला लागतात लोक. म्हणजे हा कारभारी जो आहे तो प्रामाणिक नव्हता. कारभारी पण जो आहे तो कसा असला पाहिजे? प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की हा जो दाखला येशूने दिलेला आहे, या दाखल्यामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की हा मनुष्य जो आहे तो प्रामाणिक नव्हता आणि म्हणून त्याला त्या पदावर तो काय केलेला आहे? काढलेला आहे. आज आम्ही या मंदिरामध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये देवाने आम्हाला कारभारी पण केलेला आहे. एक पोस्ट देवाने आम्हाला दिलेली आहे. वी आर स्टीवर्ड इन द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या मंदिरामध्ये देवाने मला कारभारी पण दिलेला आहे. आमच्या कुटुंबाचा आम्ही कारभारी आहोत. केअरसाठी देवाने आम्हाला एक कारभारी पण दिलेला आहे. निळ्या जबाबदारी देवाने आम्हाला दिलेल्या आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचलेलं आहे. आम्हाला जे काही कृपादान मिळालेलं आहे, जे काही दान आम्हाला दिलेलं आहे, त्या दानाचा उपयोग आम्ही एकमेकांची सेवा करण्यासाठी करावा. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेला मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की आम्ही देवाचे सेवक आहोत. पाऊल काय म्हणतो आपण वाचूया कलस्सीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 25 वचन. हा, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक होतो. पाऊल काय म्हणतो? देवाने हा कारभार मला सोपवलेला आहे. कशासाठी? की मंडळीचा सेवक म्हणून मी काम करावं. आज देवाने आम्हाला हे कारभारी पण यासाठी दिलेला आहे की आम्ही मंडळीमध्ये देवाचे सेवक म्हणून काम करावं, एकमेकांसाठी प्रार्थना करावी. कोणी आमच्या कुटुंबात किंवा आमच्या चर्च मधील कोणी आजारी आहे, एकमेकांना भेटी द्यावीत. हे दान देवाने दिलेलं आहे. सर्वांनाच ते मिळत नसतं. काही लोकांना पाहुणचार करण्याचं दान आहे. कोणी त्रासत असेल ते लोक त्यांना डबे देतात. पण देवाने ही सेवा दिलेली आहे आणि ही कारभार देवाने माझ्या हाती सोपवलेलं. पाऊल म्हणतो, पुन्हा एक वार ते वचन वाचूया. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा जो कारभार तुम्हासाठी देवाने मला दिलेला आहे, सोपून दिला आहे, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालेलो आहे. मग देवाने ज्या प्रकारे पावलाला कारभारी म्हणून ठेवलेला आहे, त्याप्रकारे देवाने आम्हाला या मंडळीमध्ये देखील कारभारी म्हणून ठेवलेला आहे. आम्ही या मंडळीचे स्टीवर्ड आहोत. काय स्टीवर्डपणा करायचा आहे? काय आम्हाला कारभारी पण करायचं आहे? तर मंडळीत व्यवस्थितपणा चालू आहे का? इथं आम्हाला पाहायला मिळतं की देवाने आम्हाला सेवक बनवलेलं आहे. कशासाठी? तर आम्ही चर्चची व्यवस्था पाहावी. मग देवाने आम्हाला कारभारी पण केलेला आहे. काय व्यवस्थापन पाहतो आम्ही? चर्चमध्ये कधी देखरेख करतो का काय कुठं काय घाण आहे? आमच्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. या चर्चमध्ये जर देवाने मला ठेवले तर आम्ही सर्व लक्ष देणं गरजेचं आहे. काय कुठं प्रॉब्लेम चालू तर आम्ही पाहणं गरजेचं आहे. एक मनुष्य ते करू शकत नाही. मग देवाने आम्हाला कारभारी पण दिलेला आहे. आम्ही लक्ष देतो काय? नाही, ते पाहायचं पाहून घेतील. आपल्याला काय करायचं? आपण टाकतोय दशांश, आपण देतो दान अर्पण. आपलं काम फक्त जाणं, आमचा सेवक बरोबर करतो सर्व काय. पण ही आमची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जबाबदारी आहे. इथली व्यवस्थापन आम्ही पाहणारे लोक बनणं गरजेचं आहे. मग कारभारीचं अजून काय काम आहे की आमचं चर्च फायद्यात चालू आहे की तोट्यात? किती लोक येतात? अधिक लोक येण्याचा प्रयत्न आम्ही अधिक करणं गरजेचं आहे. देवाच्या राज्यात लोक येणं फार गरजेचं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जे काही देवाने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणं आणि नवीन पुढारी तयार करणं. चर्चमध्ये बऱ्याच वेळेस पुढारी हे असे बनतात कारभारी, त्यांच्यावर जबाबदारी दिली, 1 महिना करतील, 1 हप्ता करतील, नंतर काय होतं माहित नाही, फुग्यातून हवा आपोआप खाली पडते आणि त्यांची जबाबदारी ते पार पाडत नाही चांगली. त्याची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे, ती चांगल्या रीतीने पार पाडणं फार आणि फार गरजेचं आहे. त्याला खरा कारभारी म्हणतात. आणि म्हणून कारभारीमध्ये महत्वाचा गुण असला पाहिजे, तो म्हणजे विश्वासूपण. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये ते विश्वासूपण आहे का? देवाच्या घरात आम्ही विश्वासू आहोत का? देवाच्या सेवकाबरोबर विश्वास आहोत का? जी जबाबदारी देवाने आम्हाला त्या जबाबदारीशी विश्वास आहोत का? ज्या प्रकारे आमच्या कामामध्ये आम्ही फार विश्वासू आहोत, त्या प्रकारे आम्ही देवाच्या राज्यामध्ये विश्वासू आहोत का? बघा, तुम्ही तुमच्या कामावरती एकदम वेळ जात असाल, पण चर्चच्या प्रार्थनेला किंवा चर्चच्या वेळेला मात्र डिले आम्ही करत असतो.
कारण तिथं ते स्कॅन नाही ना, ते पंचिंग मशीन नाही, तर किती वाजता आला काय असं इथं काय नाही. पण लक्षात ठेवा, ते तुम्हाला दिसत नाही, पण वरती बिलकुल टाइम लिहिलेला आहे. तुम्ही कसे आणि मी कसा चालूपणा करतो हे सर्व तिथं लिहिलेलं असतं. ज्यावेळेस रेकॉर्ड उघडतं ना, आपण दवाखान्यात असतो, त्यावेळेस लगेच देवदूत सांगतो हे इथे असा यांनी चालूपणा केलेला आहे. मग थोडं 2 दिवसाच्या आत डिस्चार्ज मिळायच्या 4 दिवसांनी डिस्चार्ज मिळतो. मग आता घाला पैसे याच्यामध्ये, कशामध्ये, दवाखान्यात बिल भरा. आम्ही प्रामाणिक कारभार पण करणं फार गरजेचं आहे. मग आमचा विश्वासू आम्ही असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, 1 कोरिंथीय पत्र याचा 4था अध्याय 2ऱ्या वचनामध्ये काय म्हटलं आपण वाचूया. कारभारी म्हटला तो विश्वासू असला पाहिजे. काय म्हटलेलं आहे, विश्वासू, फार विश्वासूपणाबद्दल फार महत्व बायबलमध्ये दिलेलं आहे. तिथे म्हटलेलं तो विश्वासू असला पाहिजे. म्हणजे देवाचा विश्वास संपादन करणारा असावा, पालकाचा विश्वास संपादन करणारा असावा, मंडळीतील लोकांचा विश्वास संपादन करणारा असावा. म्हणजे आम्ही विश्वासू असणं फार गरजेचं आहे, फेथफुल सर्वंट. मग पाऊल या ठिकाणी म्हणतो की तो विश्वासू असावा. पवित्र बायबलमध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं, लूक कृष्णवर्तमान 6वा अध्याय आणि 1 ते काही वचन आपण वाचले, त्यामध्ये आम्ही उदाहरण वाचलेलं आहे की तो व्यक्ती विश्वासू नव्हता, म्हणून त्याला त्या पदावरून काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. लक्षात ठेवा, आज आमच्या जीवनात देखील जर आम्ही विश्वासू राहिलो नाही तर देव बाप देखील आम्हाला आमच्या पदावरून काढून टाकेल. देवाला असे लोक पाहिजे आहे की ते विश्वासूपणे काम करणारे लोक असणं गरजेचं आहे. पण आज ते विश्वासू पण आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. मग बायबलमध्ये म्हटलेलं आहे, तू थोडक्या विश्वासू राहिलास, मी तुझ्या अधिकावर नेमणूक करेन. मग आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये विश्वासू असणं फार गरजेचं आहे. जी कोणती जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे, जे कोणतं दान देवाने आम्हाला दिलेलं आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये घातलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टी देवाच्या राज्याच्या उपयोगात आम्ही आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचं देवाच्या राज्यात जे कारभारी पण आम्ही करत आहोत, त्यामध्ये आम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे, कारभारी या नात्याने आम्ही हुशार असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, लूक कृष्णवर्तमान याचा 12वा अध्याय 41 ते 48 वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभू हा दाखला तुम्ही आम्हाला सांगता की सर्वांना. तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी आपला धनी त्यांच्या कुटुंबाला शिदा म्हणजे जेवण द्यायला ठरविल. असा विचारशील व विश्वासू कारभारी कोण, त्याचा धनी येईल तेव्हा तो दास. तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हाला खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून जो दास आपल्या चाकरास चाकरीनीस मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल, तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा दिवशी अशा घटकेस त्याचा धनी येईल, त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहित असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केली नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. म्हणजे जो कारभारी पण चांगलं करणार नाही, जो आळशीपणा करेल, जो प्रामाणिकपणे त्याचं काम करणार आहे, त्याला भरपूर फटके मिळतील. पण लक्षात ठेवा, आम्ही इथं बसलेले लोक लक्षात ठेवा, देव आम्हाला फटके देईल जर आम्ही चांगलं कारभारी पण केलं नाही तर. कारण देवाने आम्हाला कारभारी म्हणून देवाच्या मंदिरात ठेवलेलं आहे. मग ते कारभारी पण आम्ही केलं नाही तर त्याला चांगले फटके मिळतील. परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्य केली नसता, कृत्य माहित नसता केली, त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळ पुष्कळ मागण्यात येईल, ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळ पुष्कळच अधिक घेतले जाईल. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हे देवाच्या राज्याबद्दल सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा धनी आहे, आम्ही सर्व सेवक आहोत. पण जर आम्ही चांगलं कारभारी पण केलं नाही तर एक दिवस आम्हाला त्रासातून जावं लागेल, एक दिवस आम्हाला त्याच्या समोर उभं राहावं लागेल. आणि आमच्या अप्रामाणिकपणामुळे आणि आम्ही हुशारी न ठेवल्यामुळे आम्हाला त्रासातून जावं लागेल. आणि म्हणून आमचा एक दिवस न्याय होणार आहे, देवाच्या समोर आम्हाला उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून आज देवाच्या घरामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं असताना देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही मागच्या रविवारी वाचलं, स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 92 अध्याय आणि त्यातील आपल्याला वचन पाहायला मिळतं. वाचूया आपण पुन्हा एक वार ते वचन, स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 92 अध्याय
नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबानोनार गंधू सरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणात ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. मग देवाच्या मंदिरात जे रोवलेले आहेत ते समृद्ध होतील. आज आम्ही सर्वजण देवाच्या घरामध्ये रोवलेले आहोत. मग जर देवाच्या घरात रोवलेले आहोत तर देवाने आम्हाला समृद्ध केलेला आहे, देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, आत्मिकरित्या आशीर्वादित केलेला आहे आणि भौतिकरित्या आशीर्वादित केलेला आहे. जर आम्ही स्वतःचा विचार केला तर 10 वर्षापूर्वी आमची स्थिती काय होती, 15 वर्षापूर्वी स्थिती काय होती, 25 वर्षापूर्वी स्थिती काय होती, 5 वर्षापूर्वी स्थिती काय होती. देवाने आमच्यामध्ये फार मोठा बदल केलेला आहे. तुमच्या प्रत्येकाला जर साक्ष मी द्यायला लावली तर हा पूर्ण दिवस पुरणार नाही आपल्याला. इतक्या साक्ष देवाने आमच्या जीवनामध्ये चांगल्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे देवाने ऑलरेडी आम्हाला आशीर्वादित केलेला आहे आत्मिकरित्या आणि भौतिकरित्या. मग हे आशीर्वादित लोक असताना देवाने आम्हाला या राज्यामध्ये कारभारी म्हणून ठेवलेला आहे की आम्ही देवाच्या राज्यासाठी काहीतरी करावं. मग आज जे काही आमच्याकडे आहे ते कोणामुळे आहे, देवामुळे आहे. बरोबर आहे का नाही? मग जर देवामुळे आहे तर आम्ही देवाला देवाचं गौरव देणं गरजेचं आहे. आम्ही विश्वासू कारभारी होणं गरजेचं आहे. आमच्या कामामध्ये आम्ही विश्वासू आहोत, आमच्या कुटुंबाबरोबर विश्वासू आहोत, पण देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्याप्रती आम्ही देवाशी विश्वासू आहोत का? आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये, अनुवादाचं पुस्तक याचा 8 अध्याय आणि 18 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचा. तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. मग जर देवाने आम्हाला आत्मिकरित्या आणि भौतिकरित्या आशीर्वादित केलेला आहे, आत्मिकरित्या आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, आमचं तारण झालेलं आहे, पवित्र आत्म्याने आम्ही भरलेलो आहोत, प्रार्थना करणारे लोक आहोत, आमची ओळख एक धार्मिक व्यक्ती म्हणून आहे, मग आम्ही आत्मिकरित्या आशीर्वादित झालेलो आहोत. भौतिकरित्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वतःचं घर देवाने दिलेलं आहे, नोकरी दिलेली आहे, पैसा दिलेला आहे, काय नाही आमच्याकडे, सर्व काय आहे आमच्याकडे. देवाने आम्हाला सर्व काय दिलेलं आहे. आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी तरसावं लागत नाही. इतक्या गोष्टीद्वारे देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. मग देवाचा सेवक काय म्हणतो वाचा, देव काय म्हणतो, तू आपला देव परमेश्वराचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी करार कायम राखण्यासाठी तोच तुला धनप्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य देत आहे. आज जे काही धनप्राप्ती आम्हाला मिळत आहे ते फक्त कोणामुळे प्राप्त होती, देवामुळे. हा एक काळ होता की ज्या काळामध्ये आम्ही स्वतःला काही घ्यायचं तर फार मोठे प्रश्न पडायचे. पण आता जर आम्हाला काय घ्यायचं तर एक मोबाईल घ्यायचा प्रश्न पडायचा. आता सर्वांच्या हातात मोबाईल, एक मोबाईल 25-25, 30-30 हजाराचा. म्हणजे एका घरामध्ये 1-1.5 लाख रुपये फक्त मोबाईल मध्येच आहे की नाही. एक प्लॉट घेता घेता नाकीने यायचे 4-4 प्लॉट आहे आता लोकांच्या जवळ, आहे की नाही. अजून पण घेण्याचे प्लॅन करतात लोक प्रत्येक वर्षी. एक मनी घेण्याची ऐपत नव्हती, मनाची रांगच, आणि कार्यक्रमामध्ये तर लगेच प्रदर्शन त्याचं, आहे का नाही. धन प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य देव देतो की नाही. इतकं धन देवाने आम्हाला दिलेलं आहे. कधी काही लोकांना पैसा कुठं पडतो ते पण लोकांना माहित नसतं. आजकाल चिल्लरला तर किंमत नाही. 10चा ठोकळा जर पडला तर तो उचलतच नाही. उचलतात का? नाही. देवाने आम्हाला धन प्राप्ती करण्यासाठी काय दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. का दिलेलं आहे, कारण देवाने आमच्यामधील काहीतरी विश्वासू पण पाहिलेला आहे, म्हणून देव आम्हाला ते धन प्राप्त करून देण्यासाठी सामर्थ्य देतो. स्तोत्र 1:3 मध्ये काय म्हटलं आपण वाचूया. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे ते आपल्या हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. मग आपण असे कारभारी आहोत की आपल्याला कुठे लावलेले देवाने, पाण्याजवळ, देवाच्या वचनाजवळ, आणि देव आम्हाला इथं समृद्ध करत आहे. कारण देवाच्या वचनाजवळ आम्हाला लावलेला आहे. ते हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जाते. म्हणजे आमच्या देवाने आम्हाला यश दिलेलं आहे आपल्या हातामध्ये. आमेन. स्तोत्र 112:3 मध्ये काय म्हटले आपण वाचूया. तर धन संपदा त्यांची घरी असते, वाचा पुढं, त्यांचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. बघा, देव कारभारीपण करणाऱ्या लोकांना अशा रीतीने आशीर्वादित करतो. मग पुढे काय म्हटलं आपण, तिमोथेचं पत्र हे कारभारीपण करत असताना पाऊल तिमोथेला काय सांगतो आपण वाचूया.
पहिले तिमोथेचं पत्र 6 अध्याय 17 वचन काय म्हटलेलं आहे? प्रस्तुत युगातल्या धनवनात निक्षून सांग, तुम्ही अभिमानी होऊ नये. बघा आता कारभारी पण सर्व कारभाऱ्यांना देव सांगतो, प्रस्तुत युगातले धनवान. आपण सर्वजण आता कसे झाले आहोत? धनवान झालेलो आहोत. आहे का ना धनवान? देव म्हणतो तुम्हाला मी सांगतो, पाऊल म्हणतो वाचा, तुम्ही अभिमानी होऊ नका. काय म्हटलं? आमच्याकडे जे काय आहे त्याचा अभिमान बाळगू नका. मी फार तीर मारलेला आहे, आता मी मोठा माणूस झालो, असं कधीच म्हणू नका. तुमच्याकडे किती संपत्ती येऊ द्या, किती पैसे येऊ द्या, तो नष्ट होणार आहे की नष्ट होणार आहे? कारण उपदेशकाचं पुस्तक जर वाचलं तर जे काय आपण कमवतो ना ते सारच दुसऱ्यांना देऊन जातो. आपल्यासाठी काहीच राहत नाही. राहतं काय? काहीच राहत नाही. म्हणून तो पाऊल म्हणतो, धनवानांनो तुम्ही अभिमानी होऊ नका, चंचल धनावर आशा ठेवू नका, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही देतो, विपुल देतो, त्याच्यावर आशा ठेवा. मग आजचे कारभारी कशावरती लक्ष केंद्रित करत आहेत? कशावरती? या चंचल धनावर. माझं इतकं इतकं दिलं तर कसं होईल माझं? आणि म्हणून ते देण्याच्या बाबतीत काय होत राहिलेल्या? कंजूस. ते देण्याच्या त्यांचा हात पुढे नाही. ज्यांच्याकडे भरपूर आहे ना ते फक्त बोलूनच देतात. ज्यांच्याकडे काही नाही ना ते भरभरून देण्याचा प्रयत्न करतात. देवाची इच्छा आहे की आम्ही कारभारी पण करत असताना आमचं हृदय हे देण्याचं हृदय असणं गरजेचं आहे. आता बरोबर गाडी एकदम रुळावर येणार आहे बरं का? तर आमचं हृदय जे आहे ते देण्यावर असणं गरजेचं आहे. कारण 2024 मध्ये मी असं आलोच नाही ना, तर आम्ही देणं फार गरजेचं आहे. म्हणून चंचल धनावरती लक्ष ठेवू नका. जर जो आपल्याला विपुल देतो त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला समजणे कोई इशारा काफी असं म्हणतात ना, तुमच्या लक्षात येत असेल पाळीसाहेब कुठे येता येतात. मग आमच्या जीवनामध्ये देव आमच्याकडून काय अपेक्षा करत आहे? तर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा आदर करणं फार गरजेचं आहे. जर देवाने आम्हाला आर्थिकरित्या आशीर्वादित केलेला आहे, भौतिकरित्या आशीर्वादित केलेला आहे, तर आम्ही देवाचा आदर करत आहोत का? नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या सर्वप्रथम फळाने म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. म्हणजे तुझ्याकडे ओसंडून वाहणारा प्रवाह राहील, तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. आज आम्ही असे कारभारी आहोत की जिकडे तिकडे कमीच वाटतं आपल्याला. का? कारण आम्ही आमच्या देवाबरोबर विश्वासू नाही. जे का आम्ही कमवतो त्याचा दशांश आम्ही देवाला देत नाही. पण देवाचं वचन सांगतं की तू आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने त्याचा सन्मान कर. म्हणजे देवाची इच्छा आहे की आम्ही जे काही कमवतो त्याचा 10वा भाग आम्ही देवाला देणं गरजेचं आहे. आता 10वा भाग म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपलं चर्च असेंब्लीज ऑफ गॉड चर्च आहे आणि असेंब्लीज ऑफ गॉड चर्च मध्ये शिकवलं जातं 10वा भाग म्हणजे जर तुम्ही 10,000 कमवत असाल 1,000 देवाला देणं, 1,00,000 कमवत असाल तर 10,000 देणं. मग 1,00,000 इन्कम आहे पण चर्च मध्ये दशांश किती टाकतो आपण? 2,000. म्हणजे आम्ही विश्वासू कारभारी आहोत का? लक्षात ठेवा, असा गद्दारपणा जर केला ना तर काही दिवसांनी आपल्याला पैसे कमी पडणारच, पुरणारच नाही. तर विश्वासू कारभारी पण फार गरजेचं आहे. जे लोक दशांश देतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पैशाची कधीच कमी पडत नाही. ज्या ज्यावेळेस त्या अडचणीत येतील त्यावेळेस देव त्यांच्यासाठी स्वर्ग खुला करल, स्वर्ग खुला करल. पण जर तुम्ही दशांशाची प्रामाणिक नाही तर ज्या ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल ते वचन कधीच पूर्ण होणार नाही. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकू. देव लगे बंद करून ठेवले. हा, ह्याच्याकडे भरपूर दिलं होतं मी, तर याने कधीच दशांश प्रामाणिकपणे दिला नाही. तर देव लॉक करून टाकेल सर्व दरवाजे. सर्व देवदूतांना सांगाल सर्व दरवाजे बंद करायच्यासाठी. किती आपण ओरडलं तरी ऐकणार नाही, कारण आपण थोडके विश्वासू राहिलो नाही. देवाचं सांगतो थोडके विश्वासू राहा, मी अधिकावर नेमणूक करेल. दाविदाने त्याच्या काळामध्ये काय केलं आपण वाचूया. पहिली इतिहासाचं पुस्तक याचा 29 अध्याय
10 ते 14 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचा. दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायलाच्या देवा, सदा सर्व काळ तू धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा सर्व तुझेच आहे. राज्य तुझे आहे. तू सर्वांवर श्रेष्ठ उन्नत आहेस. धन व मान तुझपासून प्राप्त होतात. तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकांस थोर करणे, सर्वात सामर्थ्य देणं हे तुझ्याच हाती आहे. बघा, सर्वांना सामर्थ्य देणं हे परमेश्वराच्या हाती आहे. तर आमच्या देवा, आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्ही या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करीता यावी असा मी कोण, माझे लोक तरी कोण. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. काय म्हटले ना, तुझ्याच हाती तू दिलं म्हणून आम्ही तुला देत आहोत. या ठिकाणी दाविदाची स्थिती दाविद आठवत असेल. त्याची कोणती योग्यता नव्हती. तो एक शेरडा मेंढरा पाठीमागे जाणारा होता, पण आज त्याला देवाने राजा केलेला आहे. म्हणून तो म्हणतो, जे काय माझ्याकडे आहे ते सर्व तुझ्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. देवाला गौरव देत आहे. तो देणारा तू आहेस, उन्नती करणारा तू आहेस, थोर करणारा तू आहेस. 16 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचू आपण. हे परमेश्वरा, आमचा देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्याकरता जमिला आहे, हो तुझ्याच हातून आम्हास मिळाला आहे. हा सर्व तुझाच आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, त्याने सर्व लोकांना देवाच्या मंदिरासाठी निधी गोळा करायला आव्हान केलेलं आहे आणि सर्व लोकांनी देवाच्या मंदिरासाठी निधी आणून दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, दावीद राजा जो आहे तो लोकांना देण्याबद्दल प्रोत्साहन देत आहे. लक्षात ठेवा, देणं हे आमच्या देवाचा गुण आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेला मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की देवाने आम्हाला आत्मिकरित्या आणि भौतिकरित्या आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या घरामध्ये देवाने आम्हाला कारभारी म्हणून ठेवलेला आहे. देवाने जर आम्हाला आशीर्वादित केलेला आहे तर देवाची इच्छा आहे की आम्ही देणारे लोक बनणं गरजेचं आहे. मग काय द्यायचं आम्हाला, तर आमच्या कमाईचा 10वा भाग. पुष्कळ लोक आपल्या कमाईच्या 10व्या भागामध्ये विश्वासू नाहीत. त्यांना द्यायला आवडत नाही. देणं म्हणजे त्यांना असं थरथर काप होतो. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती कमवलं तरी ते पुरणार नाहीत. जे लोक देवाच्या मंदिरात सातत्याने दशांश देतात त्यांना तरी जाऊन कधी भेटा, त्यांची इंटरव्ह्यू घ्या. तुम्हाला काही वेळ लागले का दशांश द्यायचा असं विचारा त्यांना. तुम्ही देता म्हणून पाळक साहेब आम्हाला उपदेश करतात असं, पण त्यांना विचारा की तुम्ही दशांश देण्याने काय फायदे झालेले आहे. माझा विश्वास आहे की ते चांगलेच उत्तर तुम्हाला देते. आपल्या चर्चमध्ये मी असं सांगेल की 75% लोक दशांश देत नाही. किती किती खेदाची गोष्ट आहे. मग आम्ही विश्वासू कारभारी आहोत. देवाच्या मंदिरामध्ये हनन्या आणि सफीरा यांनी ते विश्वासू नव्हते. ते शारीरिकरित्या मेले, ते संपुष्टात आले. तसं देवाच्या घरात जर आम्ही विश्वासू कारभारी नसू तर आमचं आत्मिकरित्या मरण झालेले आहे. समजा काय, आत्मिकरित्या आम्ही मेलेलो आहोत. कारण किती आम्ही देण्याबद्दल उपदेश ऐकला तरी आमच्यावरती परिणाम होत नाही. याचाच अर्थ आम्ही निबर घट्ट झालेलो आहोत. आम्ही इस्रायल लोकांसारखी आमची मन कठीण केलेली आहेत आणि म्हणून आमच्या भविष्य जे आहे ते धोक्यात राहील. जर आम्ही दशांश पूर्ण देवाला दिला नाही तर देव आम्हाला आर्थिकरित्या कदापि आशीर्वाद करू शकत नाही. आणि म्हणून आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे भावांनो आणि बहिणींनो की आम्ही कारभारी पण करत असताना देवाच्या राज्यात आम्ही देवाची विश्वासू आहोत का. जर फायनान्शियल रित्या तुम्ही आशीर्वादित व्हावं, आर्थिकरित्या जर तुम्ही बल संपन्न व्हावं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. लूक कृष्णवर्तमान 6 अध्याय 38 वचनामध्ये म्हटलेलं आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि म्हणून दशांश हा देवाचा आहे आणि तो देवाच्या भांडारात यायलाच पाहिजे. जर तुम्ही आणत नाही याचाच अर्थ वी आर रॉबर्स, वी आर चीटर. आम्ही देवाची फसवणूक करत आहोत, देवाबरोबर आम्ही लबाडी करत आहोत. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया आपण मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्रांनी
मला फसवलं आहे. बघा, अवघ्या राष्ट्राने, इस्रायल राष्ट्राने फसवलं होतं. अवघ्या चर्चने देवाला फसवण्याचं काम चालवलेलं आहे, कारण ते देवाशी प्रामाणिक नाही. वाचा पुढं. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे. म्हणून सगळा दशांश, काय म्हटलंय, थोडा नाही, सगळा दशांश. मलाकीचं पुस्तक सापडणार नाही का, ते मलाकीचं पुस्तक वाचायची सवय नाही आपल्याला. सवय नाही, ते तिथं गेलं की ते वचन समोर येतं ना, अशी टोचणी बसते. तर काय म्हटलेलं आहे, सगळा दशांश, थोडकं नाही, सगळा दशांश. आता तुम्ही सांगा, तुमच्या दवाखान्यामध्ये तुम्ही गेले, तुमचं बिल आलं 1,00,000 रुपये, 25,000 देऊन देता का? दवाखान्यामध्ये तुम्हाला सारं बिल द्यावं लागतं, त्यावेळेस ऑपरेशन मध्ये घ्यावं लागतं. दवाखान्यामध्ये सर्व बिल दिल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळत नाही. तिथं सगळा दशांश टाकतो, असंच म्हणावं लागेल. आणि इथं कमवतो भरपूर आणि इथं थोडं, बरोबर आहे की नाही? आमचा देव दिसत नाही पण सर्व पाहणार आहे, कारण देवाचं वचन सांगतं त्याचे नेत्र सर्वत्र पाहतात. आम्ही काय प्रामाणिक पण करत आहोत, कशा रीतीने आमचं जनरेशन आशीर्वादित राहील, कशा रीतीने आमची पिढी आशीर्वादित राहील, या ठिकाणी आम्हाला पाहते. वाचा परत ते वचन, 10 वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून सगळा दशांश माझ्या भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाट उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षवितो की नाही याची प्रचिती पहा. मग आम्हाला तो आशीर्वाद देणार आहे केव्हा? ज्यावेळेस आम्ही दशांश देतो, त्यावेळेस तो आम्हाला आशीर्वाद देतो. अब्रामाने आशीर्वाद दशांश दिला, मोशेने दशांश दिला, इसाकाने दशांश दिला, जुन्या करारात अनेक लोकांनी दशांश दिलेला आहे. लोकांना आव्हान केलं देण्याच्या बाबतीत आणि त्यांनी देवाला दिलेला आहे. आमच्या जीवनामध्ये देखील दशांश हा देवाचा आहे. जर खऱ्या रीतीने आम्ही मला की 3:10 वरती विश्वास ठेवतो तर आम्ही दशांश देऊ. आणि म्हणून आज जर तुम्ही दशांश देत नसाल तर मी तुम्हाला आव्हान करेल की तुम्ही देण्याची सुरुवात करा. तुमचा इन्कम किती असो, तुम्ही 50 रुपये कमवत असाल 5 रुपये दशांश टाका, 10,000 कमवत असाल 1,000 दशांश द्या. देवबाप तुम्हाला निश्चित रीतीने आशीर्वादित करेल, कारण बायबल सांगतं द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. बरेचसे यंग तरुण सुद्धा त्यांच्या कमाईमध्ये विश्वासू नाही, ते दशांश देत नाही. जर तुमचं भविष्य आशीर्वादित व्हावं तुम्ही दशांश द्या, कारण दशांश हा तुमचा नाही, तर दशांश हा कोणाचा आहे? देवाचा आहे. तुमचा त्याच्यावरती अधिकार नाही. बऱ्याच वेळेस आपण दशांशाकडे पाहतो, 10,000चा दशांश 1,000 दिला तर माझं गॅसची टाकी त्याच्यात आली असती, माझं टीव्हीचं बिल गेलं असतं, या विचाराने आपण दशांश देत नाही. पण लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण दवाखान्यामध्ये घालवतो. मी जर आजारी पडलो तर मला डॉक्टर नाही, मला प्रश्न पडतो कोणत्या डॉक्टरकडे जावं, कारण डॉक्टरकडे जाण्याची वेळच मला देव पाहणं देत, मी घरीच बरा होतो. त्याचं कारण का? गिव्ह अँड इट शॅल बी गिव्हन टू यू. आम्ही दशांशाप्रती प्रामाणिक आहोत का? आणि म्हणून आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की आम्ही दशांश देण्याच्या बाबतीत पुढे असाल. जर तुम्ही देत असाल तर आजपासून निर्णय घ्या की मी माझ्या कमाईचा 10वा भाग देणार आहे, कारण माझी पिढी आशीर्वादित झाली पाहिजे. मला शापातून मुक्त होणं गरजेचं आहे. जे लोक दशांश देत नाही, देवाचं वचन तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. जरी आम्ही दिसायला चांगले असू तरी देखील देवाचं वचन तसंच लागेल आपल्याला. म्हणून दशांश हा देवाचा आहे, आम्ही देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कारभारी या नात्याने आम्ही दशांश देत असताना आम्ही दान देणारे लोक बनणं गरजेचं आहे. ऑफरिंग ही प्रेमाची भेट आम्ही देवाला देणं गरजेचं आहे. दान वेगळं, ऑफरिंग वेगळं आणि दशांश वेगळा, दोन्ही मिक्स नाही. दशांश वेगळा आणि ऑफरिंग वेगळं. ऑफरिंग म्हणजे आम्ही देवावरती प्रगट करत असलेलं प्रेम. तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले आणि तिथं 2-3 लेकरं आहे, तुम्हाला सहज वाटतं की प्रत्येक पोराच्या हातात, म्हणजे कॅपॅसिटी पाहून बघतो आपण, एखादं गरीब जर असेल तर 10-10 रुपये, एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलं तर लगेच 200-200 रुपये प्रत्येकाच्या हातात देतो. का बरं? त्या लोकांना असं वाटलं आपण किती दिलदार आहोत.
हा मग सहज त्यांना पैसे देतो की नाही, करतो की नाही असं. गरीबाच्या घरी घे 5 रुपयेच घे बाबा, 10चाच ठोकळा घे म्हणून लांब मोठ्या लोकांना 200-200 रुपये सर्वांना दाखवण्याचं काम करतो. ते प्रेम आम्ही त्यांना प्रगट करतो. देवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही देवाचं प्रेम वाढवणं गरजेचं आहे. देवाला चांगलं दान द्या, ठरवा मनामध्ये. अजून पण लोक 20ची नोट एकदम झिरमिळी टाकतात, काही काही तर असे महाभाग चिटकून लावून टाकतात. संडे स्कूलमध्ये पण तसेच काही आईबाप देतात लेकरांच्या हातात, आणि इथं सुद्धा लेकरांच्या हातात तसेच पैसे देतात. लक्षात असे मळके चळके नोटा देवाला दिले ना, देवा तुम्हाला मळके चळकेचा आशीर्वाद देईल. देवाच्या राज्यात चालूपणा करू नका. खूप आया असंच करतात आणि बाया पण करतात. मी माझ्या जीवनामध्ये 5 रुपयाचा ठोकळा टाकायचो, चिल्लरच असायची खिशात. जेव्हापासून मी 5 रुपये ठोकळा टाकणं बंद करून टाकला, माझा ऑफरिंगचा रेट मी वाढवला, तेव्हापासून देवाने माझ्या खिशात चांगले पैसे दिलेले. मी सांगणार नाही कसे असतात ते, पण मला सांगायचं आहे की चिल्लर मात्र आली नाही. नाही तर खळखळ उपदेश चालू असताना वाजायची. आता चिल्लर बिल्लर नसती माझ्याकडे. चिल्लर पासून मुक्तच करून टाकलं देवाने. तुम्हाला सुद्धा मुक्त केलेला आहे, पण आता देता मळक्या नोटा, तर तशा नोटा देवाच्या घरात टाकू नका. चांगलं उत्तम ते द्या, देवबाप तुम्हाला उत्तम आशीर्वाद देईल. एखाद्या पाहुण्याच्या लग्नाला गेलो तर कडक नोटा काढतो आणि आहेर देतो है ना, आणि चर्चमध्ये घाण नोट. तसेच घाण आशीर्वाद आम्हाला मिळतील. ऑफरिंग देणं, मिशन कार्यासाठी देणं, हे आम्ही तयार राहणं गरजेचं आहे. बायबल सांगते देवा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. जेवढं आम्ही देतो तेवढं देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 2 कोरिन्थपत्र याचा 9वा अध्याय आणि 6 वचनापासून काय म्हटलं आपण वाचू. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. हात राखून कधीच पेरायचं नाही, सरळ हात ठेवायचा. द्या म्हणजे तुम्हाला दिलं, सरळ हाताने द्या. बघा आपला कार्यक्रम झाला, खूप लोकांनी चांगलं दान दिलं, पण काही लोकांनी देवाला फसवलं आणि मला फसवलं. कबूल केलं, त्यांनी दिलं नाही, आणि काहींनी तर दिलंच नाही. दिलंच नाही. अप्रामाणिकपणा, अप्रामाणिक कारभारी बरेच घातले असतील दुसरीकडे, पण लक्षात ठेवा देवाशी आम्ही प्रामाणिक असणं फार आणि फार गरजेचं आहे. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. पाऊल म्हणतो प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हे वचन लोकांना फार प्रिय आहे. देवाचं वचन काय सांगतं? संतोषाने देणारा प्रिय आहे. मग आम्ही संतोषाने देतो 50 रुपये, आणखी खिशामध्ये किंवा घरामध्ये लाखो रुपये असतात, पण आम्हाला संतोषाने देवाला तेवढंच द्यायला आवडतं. आमच्या लेकरांच्या हातात पण तेवढंच दान देतो. लेकरांना सुद्धा चांगलं दान द्या. हप्ताभर घरी असता ठरवा हे दान आम्हाला या रविवारी द्यायचं आहे. लेकरांच्या हातात चिल्लरच देऊ नका, त्यांना ती सवय लागते. इथं म्हटलेलं आहे दुःखी मनाने देऊ नका. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक काम चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. देवाने तुम्हाला विपुल द्यावे तर आम्ही देणं गरजेचं आहे. मग देण्याची सेवा केल्याने काय होतं आपण वाचूया 11 वचन. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे सर्व भौतिकरित्या, आम्ही उत्तम कारभारी असावं आणि आम्ही देण्याच्या बाबतीत पुढे असावं. म्हणजे तुम्ही सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी तुम्हाला राहणार नाही. पुढे वाचा. या औदार्यावरून देवाचे आभार प्रदर्शन होते. लक्षात ठेवा आपल्या चर्चमध्ये जे काही पैसा आपण गोळा करतो तो देवाच्या कार्यासाठी वापरला जातो. अनेक पालकांच्या गरजा त्याद्वारे भागल्या जातात. मिशनसाठी जो पैसा देतो तो अनेक पालकांच्या सेवेसाठी दिला जातो आणि त्याद्वारे देवबाप सेवा वाढवतो. दशांश देण्यामुळे आमच्या जीवनामध्ये सैतानाने जे काही आशीर्वाद अडवून ठेवलेले आहेत ते मोकळे केले जातील आणि दशांशामुळे देव आम्हाला भौतिकरित्या आशीर्वादित करेल. जर तुम्ही आणि मी दशांश देत नसू तर आम्ही कधीच
आशीर्वादित होणार नाही. चला आपण आपले नेत्र बंद करूया आणि आज या प्रभुवारी त्याच्या मंदिरात असताना प्रार्थनापूर्वक देवाच्या हाती पडूया. देवाला म्हणूया, एक प्रामाणिक सेवक तुम्हाला बनव. पाऊल म्हणतो, देवाने मला या मंडळीचा सेवक केलेला आहे. देवाची सेवा करण्यासाठी देवाने आम्हाला इथं ठेवलेला आहे. आज जर देवाचा आत्मा तुमच्याबरोबर बोललेला आहे, आपण प्रार्थनापूर्वक देवाच्या चरणाजवळ येऊया. पश्चातापाच्या अंतकरण देवाच्या चरणाजवळ येऊया आणि प्रभोजनामध्ये भाग घेत असताना स्वतःला देवाच्या समोर नम्र करूया. माझा विश्वास आहे की प्रभूचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे. त्याची वाणी ऐकूया. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, तुम्ही आपली मने कठीण करू नका. आपलं कठीण झालेलं मन देवाच्या समोर मृदू करूया आणि देवाला म्हणूया, आय हंबल माय सेल्फ ओ गॉड. प्रार्थना करूया. हालेलुया. होली स्पिरिट ऑफ गॉड, होली स्पिरिट ऑफ गॉड. प्रभू तुझी स्तुती करतो. हालेलुया. उरालाबा शांदाराबा रिखाराबा सांदालाबा रियांदालाबा रीदनाबा शतदबलबदबा. धन मन धन प्रभु तव चरणी. धन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे तूच दिलेसी. सकल तुझे तूच दिलेसी. आगाठीत तव चरणी. धन मन धन प्रभु तव चरणी. धन मन धन प्रभु तव चरणी. माझे ते मीच मिळविले. माझे ते मीच मिळविले. समाजात से अभिमाने पूर्वी सम अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन तव चरणी. माट खरे पण जीवन मम तू. वाट खरे पण जीवन मम तू. शरणागत मी पतित तुला गा. जय दे भवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. प्रार्थनापूर्वक आपण पुन्हा ऐकवा ते कडवं गाऊया. माझे हे ते मीच मिळविले. पुष्कळ वेळेस मी म्हणतो मी मिळवलं, पण देवा तू मला दिलेला आहेस. माझे हे ते मीच मिळविले. माझे हे ते मीच मिळविले. समजत से अभिमाने पूर्वी. समजत से अभिमाने पूर्वी आता खेद मनी. धन मन धन प्रभु तव चरणी. प्रियानो, पवित्र देवाची उपस्थिती आज आमच्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याने आज आमची भेट घेतलेली आहे.
आणि माझा विश्वास आहे की अनेक भावांना आणि बहिणींना देवाच्या आत्म्याने स्पर्श केलेला आहे आणि त्यांना रिअलाइज झालेला आहे की ते योग्य रीतीने कारभारी पण करत नाही. आजपासून देवाचा विश्वासू कारभारी म्हणून आपण आपलं जीवन जगूया. देवाचा आभार मानूया. त्याने देव केलेल्या तारणाबद्दल देवाची उपकार स्तुती करूया. या नवीन महिन्यामध्ये देवाने आम्हाला आणलेला आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूया. अन्य भाषेने देवाची स्तुती करूया आणि सप्टेंबर महिना हा विजयाचा महिना आपल्या जीवनामध्ये घोषित करूया. ओ राबाबा शांदालाबा राबालाबा रिखोरोबो शदडबलबदडबा. या महिन्यातील प्रत्येक दिवस येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित करतो. देवी बाप्पा मी प्रार्थना करतो ओ तुझा दैवी रक्त देवी बाप्पा आज आमच्या प्रत्येक परिवाराला मी कबूल करतो. दुष्टाची ताकद येशूच्या नावात आम्ही तोडत आहोत. ज्या गोष्टीसाठी तू आम्हाला निवडलेला आहेस की तू आम्हाला एक उत्तम कारभारी म्हणून देवी बाप्पा तुझ्या मंडळीत ठेवलेला आहे आणि त्या प्रकारे देवी बाप्पा विश्वास आणि प्रामाणिक राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर देवी बाप्पा. आज देवी बाप्पा प्रत्येक मंडळीतील लोकांना आम्ही येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो. त्यांच्या परिवाराला आम्ही आशीर्वादित करतो. त्यांच्या नोकरीला आम्ही आशीर्वादित करतो. त्यांच्या बिझनेसला आम्ही आशीर्वादित करतो. त्यांच्या प्रवासाला आम्ही आशीर्वादित करतो. देवी बाप्पा प्रत्येक दुष्टाची बंधनं येशूच्या नावामध्ये आम्ही तोडत आहोत राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. सर्व व्हायरल इन्फेक्शन त्यांच्यापासून दूर ठेव. ज्या ज्या वेळेस ती तुला आवाज देतील, ज्या ज्या वेळेस तुला आरोळी मारतील त्यावेळेस तू त्यांचा आवाज ऐकणारा दे हो देवी बाप्पा. त्यांची अश्रू पुसणारा तू दे हो देवी बाप्पा. आणि हा महिना एक अद्भुत महिना तू त्यांच्यासाठी असू दे. पुरवठ्याचा हात त्यांच्या जीवनामध्ये असू दे आणि देवी बाप्पा तुझं दैवी संरक्षण आज आम्ही त्यांच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये कबूल करतो. देवी बाप्पा तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस. जे लोक आज आजारी आहेत त्यांच्या शरीरामध्ये काही त्रास होत आहे प्रत्येकाला येशू स्पर्श करत आहे आणि येशूचं आरोग्य यावेळेस आपण स्वीकारूया राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. ओ राबा संदाला बाराबालाबा रिखा राबा संदाला बाराबालाबा. देवा तू आमची प्रार्थना ऐकलीस. जादू टोना मंत्र तंत्र ओ देवा बाप्पा शाप येशूच्या नावात आम्ही नष्ट करतो लॉर्ड जीसस. तुझे आशीर्वाद तुझ्या लोकांच्या जीवनात आम्ही येशूच्या नावात कबूल करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.